श्लोक काय खातोयस तू? मोरी मटन. आवडलं नाही ना? आवडलं, एक नंबर आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज जनेरी. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. तर मित्रांनो, हा पहिलाच असा दिवस आहे जिकडे एका दिवसात दुसरा व्हिडिओ आज आपण पोस्ट करणार आहोत. तर सकाळचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की रविवारी कशाप्रकारे आज आपल्या मालवणच्या फिश मार्केटला गर्दी होती, म्हणजे आपल्या दांडी बीचवर गर्दी होती मासे घेण्यासाठी. आणि तेव्हा तुम्हाला मी सांगितलं की काही मासे असे आहेत जे आपण आपल्या घरच्यासाठी घेतलेले आहेत की, तर त्यातली एक डिश होती आपण मोरी मासा घेतलेला आज. सर मोरी मटण आहे ना, ती माझ्या मम्मीची एक स्पेशालिटी आहे. सो आज मोरी मटणाची ही रेसिपी आपण तुमच्यासाठी आज इथे दाखवूया. आणि आता मम्मीनी बाकीची तयारी मोरी मटणाची केलेलीच आहे. सो येस, चला जाऊया किचनमध्ये आणि बनवूया एक स्पेशल उत्कृष्ट असा मोरी मटण. तर हे मोरी मासा आपण बाजारातून आणला आहे आणि ह्याच्या अगोदर तुम्ही एक व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये आपण हा मोरी मासा साफ कशारीते केला. साफ म्हणजे त्याच्यावरची स्किन असते ना, ती काढावी लागते. आणि आता मम्मी त्याचे फोड्या करते आहे. मम्मी, मोरी मासा लहान असला बरा की मोठा? नाही, जेवढा मोठा असेल तेवढं त्यात चव जास्त असते. अच्छा, नाही असते, पण जेवढा मोठा घ्याल ना तेवढी चव जास्त असते. मोरी मासा असतो ना, हा इतर माशांसारखं त्याचं टेक्स्चर नसतो. तुम्ही बघू शकता की जसं आपलं चिकन असतं तर तसं त्याचं टेक्स्चर आहे. त्यामुळे मोरी मासाचं जो कालवण असतं किंवा मोरी मासाचं जे करी असते ना, त्याला आपण मोरी मटण म्हणतो. तर अशा रीते आपल्याकडे जेवढी मोरी मटण आहे ना, त्याचे आपण आता असे छोटे छोटे डायसेस करून घेणार आहोत. तर आपल्याला ही रेसिपी बनवायला सामग्री जी आहे ती लागणार आहे. एक तर आपलं मोरी मटण, दुसरं वाटप जे आहे, मग कोकम लागणार आहे, काश्मीरी मिरची पावडर, मालवणी मसाला, अद्रक लसणची पेस्ट, कढीपत्ता, थोडा कांदा आणि थोडीशी आपली ठेचलेली लसूण आणि थोडी कोथिंबीर पण चिरून घ्यायचे, पण मी विसरले, आता चिरून घेते. ओके, तोपर्यंत आपण ह्याला लावून घेऊया. मग आता आपण मोरी मटणाला ना मीठ लावून घेतलेलं आहे आपल्या अंदाजाने. हां, आता आपण आपला चिरंजीव फार्म फ्रेशचा मालवणी मसाला ह्याच्यामध्ये घातलेला आहे. आता मसाला जो आहे ना, ते तुम्हाला कसं किती तिखट लागतं आणि स्पायसी तुमची जी लेवल्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही ते वापरू शकता. मग आपण वापरणार आहोत काश्मीरी लाल मिरची पावडर थोडी. ह्याच्याने कसं मोरी मटण जेव्हा आपण बनवणार तर त्या करीला एक चांगला असा ब्राईट रेड रंग येतो, एकदम डल असा दिसणार नाही आपली डिश. तो हा जो वाटप आहे त्याच्यामध्ये कांदा, खोबरं, लसूण, ही आलं आणि ते कांदा खोबरं छान परतून भाजायचं. ओके, बरोबर, वेगवेगळं. ओके. आणि त्याच्यामध्ये थोडंसं 2-3 काळ्या मिरी, बडीशोप आणि थोडीशी दालचिनी. जे रेग्युलर आपण चिकनसाठी जो वाटप बनवतो ना, तो त्याचाच वाटप असणार आहे. फक्त त्याचं सेम तोच आहे. फक्त कसं आहे की प्रत्येक फॅमिलीमध्ये त्या वाटपाचं प्रमाण हा वेगळा असतो. त्यामुळे आपण वाटप कसं बनवणार आहे, नाही काय त्याच्यामध्ये प्रमाण ह्या गोष्टींचा घेतलं आहे ना, ते आपण आता सांगितलेलं नाही आहे. आता हे अद्रक लसूण पेस्ट. सो हे सगळं आता आपण त्याला लावलेलं आहे आणि नीट त्याला असं एक मॅरिनेट करून घेणार आहोत. आणि काही कोकम आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत. सगळं नीट प्रकारे छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण आता त्याला थोडा वेळ रेस्ट करायला ठेवूया, एक साधारण 15 ते 20 मिनटं. तर जोपर्यंत आपलं हे मोरी मटण इकडे मॅरिनेट होत आहे, दुपारी मम्मीने बांगड्याची फिश करी बनवलेली. ती म्हणजे बघितल्यानंतर मला ऑलरेडी भूक लागलेली आहे, अप्रतिम दिसणारी. आणि आता तिला गरम पण केलं तर ते एवढं सुंदर त्याचा एक फ्रेग्रन्स येतो आहे ना. हे बघा, ही आहे आमची बांगड्याची फिश करी. तो आपण सध्यासाठी मोरी मटणावर कॉन्सन्ट्रेट करूया. आणि इतर जे डिशेस आहेत ती मम्मी आमची नेहमीच उत्सुकता असते की बाबा मी काही जी पाककला माझी जी आहे ती आणखीन लोकांपर्यंत पोचली पाहिजे. आणि आता आपला हा चॅनल आहे आणि तुमच्यासारखं चांगलं परिवार आहे जे एन्जॉय करतायत कंटेंट, आणि लोक ॲक्च्युली ही रेसिपीज करून बघतायत. मागचा आपला जो व्हिडिओ होता रेसिपीबद्दल तो होता स्टफ पापलेट फ्रायचा. तर त्या व्हिडिओला एवढा चांगला प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळे आई म्हणाली की आपण आणखीन एक काहीतरी नवीन असं रेसिपी आपल्या चॅनलवर दाखवूया. आता आपण ना फोडणीसाठी तेल टाकूया. ओके,
तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण लसूण आणि कढीपत्ता मी एकदम चॉप बारीक करून घेतलेला आहे, कारण तो खाल्ला जातो आणि आपल्या प्रकृतीसाठी खूप तो छान आहे. कॅन्सरला फार अटकाव करतो तो. म्हणजे कढीपत्ता आपण कढीपत्ता युजली मोठी पानं टाकतो, त्याच्याने काय होतं जेवताना आपण कढीपत्ता बाजूला करतो. मग मम्मी प्रत्येक आई असते ना त्यांच्याकडे काय ना काय आयडिया असते. सगळ्या डाळींमध्ये वरणामध्ये सगळ्यात मी चॉप सो याच्यामध्ये आता आपण चॉप केला जो कांदा होता ना तो पण ॲड केला आहे. अर्धी कोथिंबीर बारीक केलेली. ओके, सो आपण बारीक केलेली बारीक केलेली कोथिंबीर पण आहे ना, नंतर घालायची. त्याच्यातला अर्धा भाग जो आहे तो आता मम्मीने त्याच्यात टाकलेला आहे आणि अर्धा भाग आहे तो बाजूला ठेवलेला आहे. हे चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे आपलं मोरी मटण जे आपण मॅरिनेट केलेलं आहे ना ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आपण त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही आणि गॅस एकदम स्लो करून झाकून ठेवायचं आहे. पाणी आपण घातलं नाही तर ते खाली लागणार नाही. मोरी नाही, अजिबात नाही, पाणी सुटणार आता उलट. अच्छा, तर आता आपण इथे साधारण किती वेळ लागणार हे व्हायला? नाही, 5 मिनिटं. ओके, तो साधारण एक 5 ते 7 मिनटं त्याला लो फ्लेमवर आपण ठेवलेलं आहे, ज्याच्याने जेवढे पण सोक करून घेणार आणि त्याची जी चव आहे ना ते पूर्ण मटणामध्ये अशी आता मिक्स होणार. सो आता जवळपास आपली 5-7 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण ते झाकण उघडणार आहोत. ते बघा, जसं मम्मी म्हणाली की त्याला आपोआप त्याचं पाणी सुटणार आणि ते बघूनच म्हणजे एवढं डिलिशियस आता वाटतं आहे ना की एवढ्या सुंदर प्रकारे ते मसाले आणि ते मोरी मटण एकजीव झालेलं आहे. सो आता आपण वाटप घेतलेलं आहे. तो आता वाटपची क्वांटिटी आहे ना, तुम्हाला ते मोरी मटणाचं जे करी आहे त्याप्रमाणे तिखट कमी जास्ती करू शकता. ते वाटप तुम्हाला किती थिक हवं आहे आणि किती जाडी त्याची कशी हवी, कन्सिस्टन्सी आणि किती लोकांसाठी हवं आहे ना त्याच्यावर आपण तुम्ही ग्रेव्ही करू शकता. त्याच्यावर मोरी मटणामध्ये मस्तपैकी अच्छा मोठ्या गॅसवर किरट म्हटले की झाली आपली फिश करी मोरी मटण. एवढीच झाली, रेसिपी संपली. डायरेक्ट आता भाकरी वगैरे करशील तर खायला घ्यायची. भाकरी करणं तेव्हा खायचं. ही रेसिपी खूप फास्ट आणि इन्स्टंट होती. मला वाटलेलं की म्हणजे जेवढं त्याचं हे आहे की बाबा मोरी मटण, मला वाटलं बराच वेळ लागणार, पण गुड. मग मम्मी साधारण आता ह्याला टोटल शिजवून खायसाठी रेडी व्हायला किती वेळ लागतो? मोरी शिजायला वेळ लागतो की पटकन शिजते? नाही, मोरी पटकन शिजते, त्याच्यामुळे आता आपण वाफेवर ठेवली म्हणजे इतर आपण जशी माशाची करी करतो तर तेवढाच वेळ लागतो, कारण एकदा आपण वाफेवर ठेवलेली आहे त्याला. बरोबर. आता काय नाही, आता 5 मिनिटात झाली. हाय ठेवायची की जरा कमी? ठेवायची आता. ओके, सो आता आपण वाटप घातल्यानंतर ना गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे. सो बेसिकली आपल्याला हे जे मोरी मटणाचं जे करी आहे ना त्याला कड यायची आहे. आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता एक 2-3 मिनिटांनी त्याला कड आली की आपलं मोरी मटण खायला तयार आहे. तर आता इथे मम्मीने गॅस बंद केला आहे आता आणि आपलं मोरी मटणाची जी रस्सा किंवा करी जी आहे ती तयार आहे. वाव, ह्याचं जो टेक्स्चर आलेला आहे तो एक थिक ग्रेव्हीसारखा जो टेक्स्चर आहे आणि जे एक न्या काय म्हणतात ग जेवणाच्या अरोमाला काय म्हणतात, सुगंध, तो खरंच अप्रतिम आहे. आणि आता मम्मी म्हणाली की भाकऱ्या करणार आहे. सो कशी तयार होणार तेव्हा आपण मोरी मटण आणि बांगड्याचा रस्सा आहे त्याच्यावर ताव मारायला सुरू करणार आहे. सो भाकऱ्या तयार होऊ द्या, मग आपण ह्याचं झालं आहे का, तर भाकऱ्या तयार होऊ द्या, मग त्याच्यानंतर आपण खाल्ल्यावर तुम्हाला एक रिॲक्शन देऊ. सो इकडे मस्त गरमागरम भाकऱ्या इथे आता तयार झालेल्या आहेत. ते आता तव्यावर भाकरी गेलेली आहे. आपलं मोरी मटण रेडी झालेलं आहे. तर पटकन आता आपण सर्व करून घेऊया आणि मोरी मटण आणि भाकरी खाऊया. ते मोरी मटण एवढं डिलिशियस वाटतं आहे ना आणि याचा सुगंध पण एवढा मस्त येतो आहे की खरंच असं परत मी म्हणतो आहे की तोंडाला ना पाणी सुटलेलं आहे. आणि पटकन आता आपण हे खाऊया. भाकरी पण आधी आपल्याला मिळालेली आहे ना अशी. भाकरीचं पण असं आहे, का म्हणतात ते माहीत नाही, पण अख्खी भाकरी द्यायची नाही असं म्हणतात. तर मम्मी नेहमी भाकरी सर्व करताना वाढताना नेहमी मोडून देते. हे भाकरी मोडतात का सर्व करताना, हे जर तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा.
माहीत नाही, म्हणजे गावामध्ये बऱ्यापैकी मी बऱ्याच वेळी असं ऐकलेलं आहे की भाकरी अख्खी द्यायची नाही, ही नेहमी मोडून द्यायची, जरा तरी त्याला एक असं कट करून देतात. तर चला आता आपलं मोरी आपण बनलेली आहे ती टेस्ट करूया. दिसायला तर म्हणजे एकदम कलर वगैरे टेक्स्चर वगैरे एकदम सुंदर असं आलेलं आहे. सो मोरीला ना मध्ये एक काटा असतो, हा बघा एक मऊ काटा असतो, काटा नाही जसं मम्मी म्हणाले की हाडासारखं असतं. सो आता इकडे आपण मोरी घेतलेली आहे, मस्त गरमागरम, भाकरी पण गरम आहे आणि आता आपण ते खाऊन चेक करणार आहोत. वा, सुंदर असतो. मोरीचा जो टेक्स्चर असतो ना, जसं मी आधी म्हणालो की असं सॉफ्ट चिकनसारखं असतो. थांबा जरा मी आणखीन एक घास खातो आणि पण बोलूया. आहे बघा, ग्रेव्ही पण टेस्ट करूया. वाव. सो जशी आपण चिकन बनवतो ना, सेम तरी म्हणजे प्रोसेस आणि सेम आपण घटक वापरतो मोरी मटण बनवण्यासाठी. अप्रतिम ही मोरी मटण झालेली आहे आणि नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा, एकदम सोपी आहे. मी मोरी मटण खातो, तुम्ही तुमचं रविवारचा जो बेत आहे तो एन्जॉय करा आणि नक्कीच चॅनलला आपल्या नेहमी फॉलो करत राहा. पुन्हा भेटूया क्षितिज हुनारी तुमच्या गाव गजाली चॅनलवरनं. मम्मी एक नंबर झाली आहे मोरी, एक नंबर. मीठ बीट एकदम परफेक्ट लागलं, एकदम जबरदस्त. थँक्यू. हो काय, जरा एक्सप्रेशन दे ना. वा, ओके, लोकांना आवडलं. माझी भाकरी तवा टाकतोय रे. मम्मीला भाकरीला माझा मध्येच असं चिडवायला आवडतं.